आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। बीडच्या परळी तालुक्यातल्या सौदाना गावातल्या सरपंचाला आता राखेच्या टिप्परनं चिरडलेलं आणि दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ठार झालेत। चालक मात्र फरार आहे। परळीत अद्याप अवैध वाहतूक सुरूच आहे आणि बेडघर नामक राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक दिली। हा घातपात आहे की अपघात आहे तपासावं लागेल। भाजपचे आमदार सुरेश धस यांना संशय आहे। स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत, अवैध वाहतूक चालू आहे। सौदाना गावच्या सरपंचाचा अपघाती मृत्यू नसून हत्याचा आहे। भ्रष्टाचाराचं टोळकं प्रामाणिक सरपंचाच्या जीवावर उठलंय। ठाकरेगडाच्या विनायक राऊतांचा हा आरोप आहे। संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांना त्यांनी विनंती केली आहे। माझा विनंती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आहे की संपूर्ण बीड जिल्हा हा केंद्रशासितच करा। परळीतील सरपंचाच्या मृत्यू प्रकरणी कोणावर देखील संशय नाही। धडक देणाऱ्या टिप्पर चालकाला अटक करण्याची मागणी आहे। हा अपघात आहे आणि कुणावर देखील शंका नाही। सौदानाच्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया। सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत। फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवर आरोप केले होते, आता काय जादू झाली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला आहे। जे उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले। आपण पाहतोय काय जादू झालेली आहे। सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही। ठाकरे मुख्यमंत्री भेटीवर रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। हात पुढे करत असेल तर हात मिळवण्याची मित्रपक्षांचीही तयारी असल्याचं त्यांनी विधान केलंय। राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र, कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, पण आमच्या विकास कामात जर कोणी हात पुढे करत असेल तर त्याच्या हातात हात मिळवण्याची भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या मित्र पक्षाची तयारी आहे। तर भाजपला मदत करण्यासाठी उठाव केला त्याचा विचार भाजप करेल। पडतीच्या काळामध्ये सोबत असणारा भाऊ असतो। ठाकरे मुख्यमंत्री भेटीमुळे सुरू झालेल्या चर्चांवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। काळामध्ये भाजपला मदत करण्याकरता आम्ही उठाव केला, त्यांचा विचार भाजप करेल असं मला या ठिकाणी वाटतं। कारण की शेवटी जो पडतीच्या काळामध्ये आपल्या बरोबर असतो तो आपला भाऊ। खासदार सुप्रिया सुळे परभणीमध्ये सुळेंकडून सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वनपर भेट घेण्यात आली आणि विजय वाकोडेंच्याही निवासस्थानी त्यांनी भेट दिली। मंत्री धनंजय मुंडेंचा बीड दौरा रद्द। संत खंडोजी बाबांच्या सप्ताह सांगतेला उपस्थित राहणार होते। सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका सुरूच आहे।